तामिळनाडू सरकार स्थापनेत अडचणी अजूनही कायम आहेत। बहुमतासाठी आकडा जुळवण्यात टीव्हीकेला अपयश आले। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांना 2 आमदारांची आणखीन गरज असून विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला ही माहिती आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईतील कार्यालयासमोर खरं तर आंदोलन सुरू आहेत। विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे। हे सर्व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतर आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काही समाजकंटकांच्या वतीने हल्ला करण्यात आला, शाईफेक करण्यात आली आणि त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। स्वतः विद्या चव्हाण देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। अरे मनुवाद्यांना अटक करा, अटक करा, अटक करा। हे वारकरी आहेत का, धारकरी आहेत का, मारकरी आहेत? कोण आहे ते? मारकरी आहेत, मारकरी ते हे मारकरी आहेत, वारकरी नाही आहेत। गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे। मनुवादी वारकऱ्यांचा जाहीर निषेध, मनुवादी वारकऱ्यांचा जाहीर निषेध। अरे फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आज आळंदीमध्ये ज्या पद्धतीने काय मागणी नाही। हे बघा, आज त्या जे संग्राम भंडारे आणि त्यांचे ते 10-15 गुंड साथीदार होते, त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे की आम्ही वारकरी नाही आहोत। आतापर्यंत ते महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करत होते। आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करत होते। वारकऱ्यांसारखे पांढरे शुभ्र कपडे, इथे काळा टिक्का बुक्का लावून पुन्हा वरती टोपी घालून ते असं दाखवत होते की आम्ही वारकरी आहोत। परंतु आज त्यांनी जी कृती केलेली आहे त्याच्यावरनं हे लक्षात येतं की ती वारकरी नसून मारकरी आहेत, मारेकरी आहेत। असे वारकरी म्हणजे ज्या तुकोबांचं ज्ञानोबांचं आपण नाव घेतो त्या संत परंपरेची पहिली पायरी ही आहे की सगळ्यांना क्षमाशील असणं, कोणालाही कधी अटॅक करणं किंवा कोणावरती हल्ला करणं हे वारकरी धर्मात कधीही बसत नाही। हे स्वतःला जे वारकरी म्हणतायत ते मनुवादी आहेत आणि त्यांनी जो भ्याड हल्ला केलाय, म्हणजे विकास लवांडे हे आळंदीवरनं सकाळी कीर्तन त्यांचं एक कार्यक्रमामध्ये गेलेले असताना ते पुण्याकडे परतत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली। त्यांना गाडीतनं बाहेर उतरवण्यात आलं, त्यांना कुठलं ते स्मशान होतं तिथे नेण्यात आलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही बोला। परंतु बोलून चर्चेने प्रश्न सुटतात हे त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या रॉकेलच्या बाटल्या असतात तशा 3-4 बाटल्या काळी शाई आणली आणि त्यांच्या अंगावर ओतलं। म्हणजे हे किती भ्याड लोक आहेत। एकटा माणूस गाठून जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल तर तुम्ही वारकरी नाही, कुठलेही वारकऱ्यांचे संस्कार तुमच्यावरती नाहीयेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे निर्ढावलेले लोक आहेत। ह्यांनी 15-20 जणांनी हल्ला केलाय। आज विकास लवांडे तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न करायचा आहे की खुलेआम अशा प्रकारे जर हल्ले होत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही काही कारवाई करणार आहात की नाही? आता मी तुमच्या माध्यमातून बघितलं, नुसती शाई नाही त्यांनी टाकली तर त्यांनी पिस्तूलचा धाक सुद्धा दाखवलेला आहे। म्हणजे हे काय गुन्हेगारी? लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.